नमस्कार मित्रांनो. आज आपण यातला एक इम्पॉर्टंट पार्ट बघणार आहे, मल्टिप्लिकेशन ऑफ इंटिजर्स. मल्टिप्लिकेशन ऑफ इंटिजर्स आणि डिव्हिजन ऑफ इंटिजर्स ह्या दोघांचा आपण जो म्हणजे रूल जो आहे तो जवळपास सेमच आहे. फक्त मल्टिप्लिकेशन म्हणजे काय असते, प्रोडक्ट असतो. आपण दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन म्हणजे प्रोडक्ट घेत असतो आणि डिव्हिजनमध्ये आपण फाइंड करत असतो कोशंट. ओके, तर याच्याबद्दल तर मी एक तो व्हिडिओ जो आहे त्यानंतर मग तो अपलोड करणारच आहे. म्हणजे आपला हा जो एक टॉपिक आहे हा कंप्लीट होऊन जाणार इंटिजर्सच्याबद्दल. ओके, आता बघा, इंटिजर्समध्ये जसं आपण मल्टिप्लिकेशन करतो म्हणजे प्रोडक्ट जेव्हा फाइंड करतो, तर प्रोडक्ट फाइंड करताना काय असते की आपल्याला चेक करावं लागते साईनला. म्हणजे जर दोन नंबर्सचा साईन है ना, दोन नंबर्सचा साईन जर सेम असेल, तर दोन सारख्या नंबरचं साईन जर सेम असेल तर याचं प्रोडक्ट जे आहे ते नेहमी पॉझिटिव्ह राहील. ठीक आहे, म्हणजे इथे आपण हा रूल काय म्हणत आहे की सेम नंबर साईन हा कोणता आहे, सेम नंबर साईन. सेम नंबर साईन जर असेल तर प्रोडक्ट काय राहील, नेहमी पॉझिटिव्ह राहील. ठीक आहे, आणि जर दोन नंबरचा साईन जर हा डिफरंट असेल, म्हणजे एक प्लस एक मायनस किंवा एक मायनस आणि एक प्लस असं जर असेल, तर अशा वेळेस याचं प्रोडक्टचं आन्सर जे आहे हे राहील निगेटिव्ह. ठीक आहे, म्हणजे इथे नाही का आपण काय चेक करतो की दोन नंबरचं साईन हे काय असलं पाहिजे, डिफरंट साईन असलं पाहिजे, है ना. डिफरंट नंबर साईन म्हणजे दोन नंबरचं साईन हे डिफरंट असलं पाहिजे. ठीक आहे, बस इतका सगळंच हा इतका रूल आहे इथला. बाकीचं जे आहे हे मल्टिप्लिकेशन वगैरे हे जे आहे हे तुम्हाला तर माहीतच आहे. ठीक आहे, आता बघा, जसं की इथे मी काही नंबर घेतला होता. समजा मी फर्स्ट नंबर जो घेतला, इथे फर्स्ट क्वेश्चन जो घेतला 5 मल्टिप्लाय -7. आता बघा, यात 5 मल्टिप्लाय -7मध्ये हा 5 जो आहे ह्या 5चं साईन काहीच नाही, म्हणजे ऑलवेज काय राहील, पॉझिटिव्ह. मी तुम्हाला पहिलेही म्हटलं होतं की एखादा नंबर जो आहे त्याच्यासोबत साईन जर नसेल तर पॉझिटिव्ह साईन असतो. तो पॉझिटिव्ह साईन आपण इथं लिहितो किंवा नाही लिहित, त्याला काही फरक पडत नाही, पण निगेटिव्ह साईन मात्र लिहावा लागतो. ठीक आहे, आता आपल्याला बघायचं की याचा आन्सर काय असणार. जसं की दोन नंबरचं साईन काय आहे, इथे डिफरंट आहे. डिफरंट साईन जर असेल तर आन्सर राहील निगेटिव्हमध्ये. 5 7चा किती होईल, आपला आन्सर इथे 35. ठीक आहे, आता हा जो क्वेश्चन जो आहे सेकंड क्वेश्चनमध्ये दोन्ही पण नंबरचं साईन तुम्हाला दिलेलं आहे, है ना. दोन्ही पण नंबरचं साईन तुम्हाला ह्या ठिकाणी दिलेलं आहे. दोन्ही पण नंबरचं साईन काय आपल्याकडे इथे निगेटिव्ह दिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे आता आपल्याला निगेटिव्ह साईन दिलेलं आहे, म्हणजे आपण काय करणार ह्या ठिकाणी दोघांचं करणार आहे निगेटिव्ह मल्टिप्लाय निगेटिव्ह. आन्सर काय राहील, ऑलवेज पॉझिटिव्ह. 8 9 किती भेटतं तुम्हाला आन्सर, 72. ओके, 72 तुम्ही तो लिहिता, तो साईन नाही लिहिला तरी पण चालेल. नंतर नेक्स्ट क्वेश्चनमध्ये -6 मल्टिप्लाय बाय 10. आता 10च्या समोर साईन काहीच नाही, म्हणजे पॉझिटिव्ह असतो. एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह किंवा एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह, साईन डिफरंट आहे तर आन्सर राहील ऑलवेज निगेटिव्ह. आणि 6 10चा आन्सर काय भेटणार तुम्हाला ह्या ठिकाणी, 60. ओके, तर आणि लास्ट क्वेश्चन जो आहे 7 मल्टिप्लाय बाय 4. आता दोन्ही पण नंबरचं तुम्हाला साईन दिलं नाही आहे, म्हणजे ह्या दोघांचं साईन काय राहील, पॉझिटिव्ह राहील. सेम साईन आहे, सेम साईन म्हणजे कोणती, निगेटिव्ह निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, ज्यांचं आन्सर ऑलवेज काय राहील, पॉझिटिव्ह. आणि 7 4 जर तुम्हाला आन्सर काय भेटणार ह्या ठिकाणी, 28. 28ला तुम्ही प्लस 28 लिहा किंवा 28 लिहा, काहीच फरक नाही पडत, कारण की आपण निगेटिव्ह पॉझिटिव्ह साईन जी आहे ती दिली नाही दिली त्याला काही फरक पडत नसते. ओके, तर असा हा होता आपला एक व्हिडिओ होता रिगार्डिंग मल्टिप्लिकेशन ऑफ इंटिजर्स. ठीक आहे, याचे हे काही रूल्स आहे, हे तुम्ही रूल्स नोट डाऊन करून घ्या. आणि याच्या रिगार्डिंग काही क्वेश्चन्स वगैरे जे असतात तुम्हाला हे गुगलवरून वगैरे भेटून जाणार. ओके, आणि जरी पण यात काही अडचण जर आली तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. ओके, प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, थँक्यू.